नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाड पोलादपूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची धावपळ. ढगाळ वातावरणाने जनजीवन विस्कळीत. कामोठे परिसरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर. सुरक्षा रक्षकाकडून मुलींचा विनयभंग. पॉक्सो अंतर्गत आरोपीला तात्काळ अटक. करंजाड येथील रेल्वे प्रकल्पातून तब्बल 1.5 कोटी रुपयांचे स्टील चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश. आणि वरसई घोटे रस्त्याची अवस्था गंभीर. खड्डेमय रस्त्याविरोधात आंदोलन स्थगित. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलनाला ब्रेक. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यात आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास जोरदार वारे आणि पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी नागरिकांना पावसापासून बचावासाठी धावपळ करावी लागली. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना देखील समोर आल्या. हवामान खात्याने यावर्षी मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला असून त्याची झलक या अवकाळी पावसातून पाहायला मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान या वादळी पावसाचा मोठा फटका आंबा पिकाला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असताना जोरदार वारे आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात आंबा गळ होण्याची शक्यता व्यक्त होती आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बागायतदारांची चिंता आणखीन वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये यावर्षी पावसाची लवकर शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आज रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने सायंकाळी जोरदार हजेरी लावली आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, त्याचबरोबर जोरदार पाऊस असे चित्र पाहायला मिळाले असून रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील काही भागांमध्ये पाऊस वारा पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे अचानक आलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं. आपण माझ्या मागे पाहू शकता, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा या ठिकाणी सुटलेला आहे. सर्वत्र या ठिकाणी काही ठिकाणी विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर जर असाच राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर आंब्याचे पीक यावर्षी चांगल्या प्रकारे आलेले असून या वादळी अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देवेंद्र दरेकर, रायगड. नवी मुंबईतील कामोठे परिसरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील सुरक्षा रक्षकाने सोसायटीच्या पार्किंग परिसरात 3 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे शाळेत गुड टच आणि बॅड टच याबाबत शिक्षिकेकडून मार्गदर्शन सुरू असताना एका अल्पवयीन मुलीने आपल्यासोबत चुकीचा प्रकार घडत असल्याची माहिती शिक्षिकेला दिली. त्यानंतर शाळेकडून पालकांना माहिती देण्यात आली. पालकांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सुरक्षा रक्षक आरोपी पंकज सिंग हा 6, 7 आणि 9 वर्ष 3 मुलींशी अश्लील वर्तन करत असल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले. या प्रकरणानंतर कामोठे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. आरोपी पंकज सिंग याला अटक करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोक्सो आणि विनयभंग BNS कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये त्या इमारतीच्या वॉचमननी त्या म्हणजे छोट्या मुली 3 मुली आहेत ज्यांना बॅड टच केलेला आहे. त्या मुलींना जेव्हा शाळेत गुड टच, बॅड टच विषयी माहिती शिक्षकांनी सांगितली, त्यावेळी त्या मुलींनी त्या शिक्षकांना सांगितलं की अमुक अमुक म्हणजे जो आरोपी आहे पंकज अजय सिंग तो आम्हाला बॅड टच करतो असं मुलींनी सांगितल्यानंतर पालकांनी खात्री केली तर सीसीटीव्ही मध्ये अशा प्रकारचा प्रकार आढळून आला. त्यावरून गुन्हा दाखल करून आरोपीला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे. काय आवाहन कराल अशा प्रकारे पालकांना? पालकांनी मुली म्हणजे आपल्या मुलींना प्रशिक्षित केलं पाहिजे की कुठल्याही अनोळखी व्यक्तीनी त्यांचे जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत किंवा नको त्या ठिकाणी स्पर्श केला तर मुलांनी
त्याला नाही म्हणायला शिकवलं पाहिजे. ओरडत जाऊन पटकन पालकांना ती माहिती सांगण्याविषयी सांगितलं पाहिजे. आणि शाळांमधून सुद्धा म्हणजे अगदी ज्युनियर केजी, सीनियर केजी पासूनच गुड टच, बॅड टच विषयी मुलांना शिकवलं पाहिजे. पनवेल पोलिसांनी करंजाड येथील रेल्वे प्रकल्पातून तब्बल 1.5 कोटी रुपयांचे स्टील चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 67 टन स्टील साहित्य जप्त करण्यात आले असून रेल्वे प्रकल्पातील ही मोठी चोरी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. करंजाडे येथे सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या बांधकाम साईटवरून 20 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणात स्टील चोरी करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली होती. तपासादरम्यान पोलिसांनी साईट मॅनेजर विजयकुमार वर्मा, स्क्रॅप व्यावसायिक अजिजुल रहमान आणि मजूर परवेज अलाव यांना अटक केलं. या तिघांनीही संगनमत करून बांधकामासाठी ठेवलेले स्टील साहित्य चोरी करून विक्रीसाठी हलवल्याचा आरोप आहे. गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि हायड्रा क्रेनच्या हालचालींचा तपास करत आरोपींपर्यंत धागेदोरे पोहोचवले. क्रेन चालकाच्या चौकशीनंतर धानसर परिसरात चोरीचा माल लपवून ठेवण्यात आल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कापून ठेवलेले स्टील जप्त केले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही आरोपींना तळोजा कारागृहात पाठवण्यात आलंय. या चोरीमागे आणखीन कोणी आहे का याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 270/2026 अन्वये 303/2 म्हणजे चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा हा कमलाकर सुब्रमण्यम शास्त्री या फिर्यादींनी दाखल केला होता. ते टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहेत. सदर ज्या ठिकाणी चोरी झालेली आहे त्या ठिकाणी टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीचे जे त्यांनी रेल्वेचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं रेल्वेचं ब्रिज बनवण्यासाठी, तर त्याच्याबाबतचं त्यांचं साहित्य त्या ठिकाणी होतं. आणि सदरच्या साहित्याची किंमत ही जवळजवळ अंदाजे 1.5 कोटी रुपये होती. सदरचं साहित्य चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 28 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 4 वाजता पनवेल शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आम्ही याबाबत टीम बनवल्या होत्या आणि त्या टीमने साधारणतः 6 तासामध्ये या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक करून जो गेलेला मुद्देमाल आहे 1.5 कोटी रुपयाचा तो 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात पनवेल शहर पोलीस स्टेशनला यश आलेलं आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमध्येच सुपरवायझर म्हणून काम करत होता. विजयकुमार बाबूलाल वर्मा असं त्याचं नाव आहे. तर विजयकुमार बाबूलाल वर्मा यानेच इतर आरोपींना सदरबाबत चोरी करण्याबाबत सांगितले होते आणि त्या बदल्यात त्याने या आरोपींकडून 10 लाख रुपये घेतले होते. सदरचे 10 लाख रुपये त्याच्या घरातून जप्त करण्यात देखील पनवेल शहर पोलीस स्टेशनला यश आलेले आहे. म्हणजे या गुन्ह्यात जवळजवळ 10 लाख रुपये आणि 1.5 कोटीचा मुद्देमाल असा 1,60,00,000चा मुद्देमाल आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे सध्या पावसाळ्यापूर्वीच्या साफसफाई मोहिमेवर स्वतः लक्ष ठेवून आहेत. आज त्यांनी एपीएमसी बाजार समिती परिसराची पाहणी केली. मात्र फळ मार्केटमधील अस्वच्छता आणि साचलेल्या घाणीचं चित्र पाहून आयुक्त चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. बाजार परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग, सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे आयुक्तांना अक्षरशः घाणीतून वाट काढत पाहणी करावी लागली. यावेळी आयुक्तांनी एपीएमसी प्रशासनाला थेट धारेवर धरत हजारो नागरिकांच्या आरोग्याशी तुम्ही खेळ करत आहात असा संतप्त सवाल उपस्थित केला. इतकंच नाही तर अशा निष्काळजी कारभारामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करायला हवेत असा कडक इशाराही त्यांनी दिला. पावसाळा तोंडावर असताना एपीएमसी सारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत स्वच्छतेची ही गंभीर परिस्थिती समोर आल्याने व्यापारी आणि ग्राहकांमध्ये देखील नाराजी व्यक्त होतीये. महापालिका प्रशासन आता या प्रकरणात कोणती ठोस कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज आपण मी विशेष करून पावसाळ्यामध्ये नेहमीच जिथे फोटो येतात पाणी साचल्याचे, भाजीपाला मार्केट आणि फळ मार्केटच्या या 2 ठिकाणी भेट दिली. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की कारण भाजीपाला किंवा याच्यामध्ये नाशवंत पदार्थ खूप असतात, फळांच्या मध्ये पण असतात आणि पॅकेजिंग मटेरियल पण खूप असतं. त्याच्यामध्ये आपण म्हणजे याच्या गव्हाचं आणि याचे भाताचे जे आहे तर त्याचा वापर जास्त प्रमाणे होतो कारण ते सगळं याच्यामध्ये. पण ज्यावेळेस इथं अनलोडिंग होताना भाजीपाला निघून जातो, फळं निघून जातात, कुजलेले फळं तिथेच टाकली जातात आणि हा पॅकेजिंग मटेरियल पण तिथेच राहतो
आणि त्याच्यामुळे तिथली खालची जी नाली आहेत त्या सगळ्यामध्ये आपल्याला पाणी तुंबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात। आजही व्हिजिट केल्यानंतर तेच प्रत्यक्षरित्या जाणवतं। तर मी सर्वांना आता मार्केटचे जे त्यांचे उपसचिव आहेत त्यांना मी आज सूचना दिल्या की 8 दिवसामध्ये पुढल्या या सगळ्या प्रक्रिया आणि सक्शन महानगरपालिकेचे सक्शन पंप सुद्धा इथे लावावेत आणि एकदा सगळं क्लीन इथून तो करावा, हा एक भाग आहे। दुसरा, जिथे पाणी साचतं तिथे रस्त्याची उंची आणि बाजाराची जे आहे ते दोन्हीमध्ये मोठी तफावत, म्हणजे आपल्याला खाली बाजार खाली आहे, रस्ता वर आहे, त्यामुळे रस्त्यावरचं पाणी पुन्हा खाली येतो आणि बाजारात तयार होणारं पाणी सुद्धा नालीपर्यंत जाण्यासाठी तिथे सुद्धा चढ आहे। तर तिथेही मी त्यांना आपल्याला काही इंजिनिअरिंग सोल्युशन आहे त्याच्या सूचना दिल्या, तेही इंजिनियर करतील। विशेष आणि पूर्ण जी नाली आहे आपल्याला तिथून पूर्ण मुख्य नाल्यापर्यंत घेऊन जाणार तीही त्याची स्वच्छता आणि त्याचं पूर्ण फ्लशिंग ते आपल्याला केलं पाहिजे। आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा तिथे आणखीन काही जास्तीचे पंप ठेवून वगैरे पाणी साचणार नाही अशी व्यवस्था तिथे करतील। आणि मला अपेक्षा आहे की बाजार समितीमधले सचिव आहेत किंवा त्यांचे जे सगळे स्टाफ आहेत त्याच्यावर ते काम करतील। आणि भविष्याच्या दृष्टीने पण आपल्याला नेहमी बघितलं पाहिजे की जिथून आपला भाजीपाला आणि फळं येतात ही जागा सगळ्यात जास्त स्वच्छ राहिली पाहिजे। तर याच्यासाठी त्यांच्या स्तरावर आम्ही पुन्हा एकदा बैठक घेऊन काय नियोजन करता येईल, काय चांगल्या बेस्ट प्रॅक्टिसेस करता येतील त्याचा आपण अंमलबजावणी करूया आणि निश्चितपणे याच्यामध्ये सुधारणा होतील अशी अपेक्षा आहे। आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या हेक्टरी 22,000 रुपयांच्या मदतीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असून एका आंबा कलमामागे अवघे 220 रुपये मिळणार आहेत असा संतप्त आरोप केला आहे। सरकारच्या धोरणाविरोधात येत्या 15 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा देखील शेट्टी यांनी केली। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील हजारो आंबा बागायतदार आणि व्यापारी सहभागी होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे। कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेली 2.5 महिने आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय। अनेक वेळा रस्ता रोको केला, मोर्चे काढले, मेळावे घेतले, तरी सरकारला जाग यायला तयार नाही। काजू उत्पादकाला वाऱ्यावरच सोडलं आणि आंबा उत्पादकाला केवळ हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे कलमाला 220 रुपये इतकी तुटपुंजी मदत जाहीर केली। आणि या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी म्हणून येत्या 15 मेला दुपारी 3 वाजता गिरगाव चौपाटी येथे कोकणातला संपूर्ण 5ही जिल्ह्यातला शेतकरी एकत्रित येऊन मोठ्या संख्येनं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षावर जाणार आहोत आणि आम्ही सरकारकडे कैफियत घेऊन जाणार आहोत मुख्यमंत्र्यांच्याकडं। आजपर्यंत कोकणच्या शेतकऱ्यानं सरकारकडं काही मागितलेलं नव्हतं। पहिल्यांदा इतिहासात कोकणातला शेतकरी रस्त्यावर आला आहे, काहीतरी मागा लागला आहे। अशा वेळी सरकार जे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करतं आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि याचाच जाब विचारण्यासाठी म्हणून 15 मेचा हा मोर्चा आहे। पेण तालुक्यातील वरसई फाटा ते वरसई ते घोटे या रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात आज छेडण्यात आलेलं सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह प्रशासनाच्या आश्वासनानंतर तुर्तास स्थगित करण्यात आलाय। सत्यशोधक सर्वोदया संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते। वरसई फाटा ते वरसई हा सुमारे 3 किलोमीटर आणि वरसई ते घोटे हा सुमारे 5 किलोमीटर रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून दुचाकी अपघात, वाहनांचे नुकसान आणि शालेय विद्यार्थ्यांचे हाल वाढले आहेत। त्यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता। दरम्यान आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस मेने यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। 11 मे रोजी सकाळी 11 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग पेण येथे बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले। तसेच वरसई पूल ते मोहिली इनाम या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम उद्यापासून सुरू करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाने दिले। मात्र दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्ते संदीप पाटील यांनी दिला आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत उद्या म्हणजे शुक्रवारी 8 मे रोजी खेड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे।
सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत तटकरे हॉल खेड येथे हे शिबिर पार पडणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे। महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे। ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना विविध शासकीय सेवा या शिबिरात उपलब्ध होणार आहेत। 7-12 आणि 8 उतारे वितरण, फेरफार नोंदणी, जातीचे उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, ई मोजणी सेवा यांसह अनेक महसुली कामे येथे केली जाणार आहेत। तसेच आयुष्मान भारत कार्ड, आरोग्य तपासणी, डोळे तपासणी, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड दुरुस्ती, PM किसान योजना आणि ॲग्रिस्टाईक नोंदणी यांसारख्या सुविधा देखील नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। एकाच छताखाली विविध विभागांची कामे तातडीने पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कुडाळ येथे बाल गिर्यारोहक शर्विका म्हात्रे हिचा विशेष सन्मान करण्यात आला। सिद्धिविनायक हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शर्विकाला गौरवण्यात आले। अवघ्या 7व्या वर्षी तब्बल 175 गडकिल्ले सर करणाऱ्या शर्विका सध्या 350हून अधिक गडकिल्ले सर करण्याच्या ध्येयाने कोकण दौऱ्यावर आहे। सिंधुदुर्ग दौऱ्यात 23 गडकिल्ल्यांची भ्रमंती आणि दर्शनासाठी आली असताना शिवसंघर्ष संस्थेने तिचा सन्मान केला। शर्विकाने अतिशय कमी वयात गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले। याशिवाय तिला 100हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे। या विशेष सन्मान सोहळ्यात संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष मयूर गोसावी यांच्या हस्ते शर्विकाचा सत्कार करण्यात आला। यावेळी लायन्स क्लब कुडाळचे पदाधिकारी तसेच शिवसंघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुक्यातील भरणे नाका येथे विघ्नेश्वरा सुझुकीच्या नव्या अत्याधुनिक शोरूमचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले। भरणे बहार कॉम्प्लेक्समध्ये सुरू करण्यात आलेले हे शोरूम सुझुकी मोटारसायकलचे अधिकृत डीलरशिप केंद्र असून ग्राहकांसाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। उद्घाटन समारंभाला सुझुकीचे झोनल मॅनेजर नितीन चतुर्वेदी, विघ्नेश्वरा सुझुकीचे मालक हसमुख पटेल, एरिया इन्चार्ज मुकेश गायकवाड, ब्रांच मॅनेजर इम्रान वालपकर तसेच न्यू इंडिया इन्शुरन्सचे अधिकारी हनीफ घनसाय यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मोठ्या संख्येने सुझुकी प्रेमी, वाहन ग्राहक आणि स्थानिक नागरिक उपस्थित राहिले होते। नवीन शोरूममुळे खेड आणि परिसरातील ग्राहकांना आधुनिक सेवा, वाहन विक्री आणि सर्व्हिसिंग सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी हसमुख पटेल आणि ब्रांच मॅनेजर इम्रान वालापकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत नव्या उपक्रमाचे कौतुक केले। खेड शहरासाठी एक चांगली सुविधा सुझुकीच्या माध्यमातून कस्टमर्सना मिळणार आहे। सुझुकीच्या गाड्या अर्थातच खूप पॉप्युलर आहेत, त्यांचं प्रॉडक्ट खूप चांगलं आहे आणि हे दालन सुरू झाल्यामुळं अर्थातच ग्राहकांसाठी एक चांगली सेवा या माध्यमातून सेल्स तसेच सर्व्हिसेसच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि ह्या शोरूमच्या अंतर्गत बाकीचं सगळं सर्वा आमचे इम्रानभाई वालपकर ते या शोरूमचं ॲज अ इन्चार्ज, ॲज अ ब्रांच इन्चार्ज म्हणून काम पाहणार आहेत। अर्थातच इम्रानभाई वालपकर यांनी खेडमध्ये 2 व्हीलरच्या माध्यमातून एक वेगळी क्रांती घडवलेली आहे आणि नक्कीच ते ग्राहकाला या नवीन दालनाच्या माध्यमातून सुझुकीच्या चांगली सेवा देतील आणि कस्टमर सॅटिस्फाय राहतील। मी त्यांना या औचित्यानं सुझुकी ग्रुपला इम्रानभाई तसेच हसमुखभाई पटेल यांचं अभिनंदन करतो आणि या शोरूमसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।